तुरीचा घे भाऊ, तुरीचा रेती टाकते, तुरी टाकतो आपण. आपण जे घर बांधतो नाही का, कोटेड बिल्डर का क्या बोलते एस्टिमेट का फोटो भी है अपने पास. हाँ काम दे टिप आहे का आपल्याला जागा बिलकुल जास्त आहे. $5 लाख का एक काम है ये ट्यूबवेल का, बताओ. हाँ हाँ पाहिलं मामा. हाँ 11 लाख. नाम सहित बताना, गाव का नागरिक. मी सुरेंद्र झाडे, तंडामुक्ती अध्यक्ष मातार देवी. आता हे तुम्ही फलक बघू शकता. लाईस मेटल कंपनी घुगुस यांच्या मार्फत आमचा गाव दत्तक घेण्यात आला. त्याच्यानंतर हे जे कामं चालू झाले, आता हे काम आहे 24 लाख रुपये वर्ग खोली बांधकाम जिल्हा परिषद शाळेचं. याचा पाठपुरवठा जिल्हा परिषदचे इंजिनियर यावं आणि त्यांना करून दाखवावं नाही का. पुन्हा एक मुद्दा. आता हे 5 लाख रुपयाचं जे काम आहे ट्यूबवेलचं, हे इथंच आहे. हे ट्यूबवेल 5 लाख रुपये कुठं खर्च झाले हे माहिती देण्यात यावी ग्रामपंचायततर्फे. फक्त ही विनंती आहे ना, जे आमचे गोरगरीब जे गावातले मुलं जे इथं शिकत आहे त्याचं हे काम कुठपर्यंत आलं आणि कसा काम चालू आहे, हे तुरी वापरत आहे का सिमेंट वापरत आहे, सिमेंटमध्ये किती क्वालिटी आहे हे बघून या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे आणि हे काम थांबलं पाहिजे. आम्ही थांबवलेलं आहे काम. तर या गोष्टीचा तुम्ही पाठपुरवठा करा आणि संबंधित अधिकाऱ्याला लाईस मेटलच्या कंपनीला हे माहिती गेली पाहिजे का आपलं जे CRC फंडातून जे काम आपण कागदावर देत आहोत ज्याची अंमलबजावणी होते का नाही होत हे लाईस मेटल कंपनीने मान्य केलं पाहिजे आणि याचा पाठपुरवठा झाला पाहिजे. धन्यवाद. माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, मोठ्यानं बोला. आणि माझ्या ग्रामपंचायतमध्ये काय भ्रष्टाचार चालू आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांच्या नजरेत आला पाहिजे. कारण तर आम्ही 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये होतो, कधी आमच्या हातून भ्रष्टाचार झाला नाही. आणि आज शाळेचं बांधकाम बोगस आहे, तिथं जाऊन पाहिलं तिथं नुसतं सिमेंट टाकून आहे. असं लहान मुलं शिकत आहे. आणि हे असा बोरवेल मारला तिथं पण एवढा म्हणजे पैसा दाखवत आहे. तर हे निधी कुठं जात आहे, कुठं काय होत आहे हे आम्हाला काही कळत नाही. आणि ग्रामपंचायतचे सदस्य सगळे काँग्रेस पावाले आहे. ते आमचा कोणताही आम्ही ठराव नेला किंवा काही तो एक्सेप्ट करत नाही. आणि म्हणजे असा का बा असं म्हणजे करायला नाही पाहिजे. गावकऱ्यांना घेऊन चाललं पाहिजे. गावकऱ्या भेदभाव झाला नाही पाहिजे. म्हणजे आपले मुलं लावायचे, आपले सगळे लाईट मेटल म्हणजे आपापल्या मनमानीनं आपलं हे करत आहे. तर आम्ही गावकऱ्यांनी कोणाकडे जायचं, काय करायचं, कोणापाशी जायचं म्हणजे हे आता नोटीस आम्ही जेव्हा मीटिंग होत होती तेव्हा आम्ही नोटीस घर पोहोचते. म्हणजे आम्ही जागोजागी चौकात आमसभेचे नोटीस, ग्रामपंचायतचे मीटिंगचे नोटीस आम्ही पोहोचत होतो आणि लावत होतो. तेव्हा लोकांच्या कानापर्यंत ते जात होते. आणि आता एकही नोटीस लागत नाही त्यांची. आमसभा कधी होते त्यांचं काय हे का आम्हाला काय कळत नाही. म्हणून आमचे आत्तापर्यंत एकही ग्रामसभा अशी झाली नाही. आणि हे आत्ताची शनिवारची 24 तारखेची ग्रामसभा हे तहकूब झालेली ग्रामसभा आमच्या लोकांच्या नजरेत, आमच्या लोकांच्या कानावर पडलं म्हणून हे आम्ही हा पुढाकार घेतला. याच्या समोरही आम्ही गपचूप राहणार नाही. हा मुद्दा आम्ही उचलतच राहू आणि आम्ही हा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जेथपर्यंत आमच्या गावचे मुलं घेत नाही, एकही आमचा मुलगा लागला नाही, आमच्या गाव दत्तक घेण्यात काही अर्थ नाही. आज गावाकाठी आमची ग्रामपंचायत म्हणजे आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येते लाईट मेटल. मग आमचा गावाले लोक विश्वास करायचा कुठं जायचं
कुठं काय करायचं? आज मुलं पडलेले आहे, शिकले गोरगरिबाचे मुलं कुठे जाणार आहे, काय करणार आहे? आज शिकलेले मुलं नाही, फक्त 5 न 6 न 7च लोक आहे. आणि त्या आता असे म्हणत आहे आमची ग्रामपंचायतची कमिटी आहे, आम्ही आपलेच माणसं लावू, कोण आमचं काय करते ते पाहू. म्हणजे हा काय अन्याय झाला ना गावकऱ्यांना. कारण तर ग्रामपंचायत कमिटी तुमची आहे म्हणून पूर्ण अख्खा गाव तुम्ही नाही विकत घेतला, गावानं तुम्हाला निवडून दिलं. म्हणून आमचा हा अधिकार आहे ना, आम्ही हा अधिकार म्हणजे गाजवू आणि याच्या समोरही आम्ही आंदोलन करणार, म्हणजे करणार, रस्ता रोको आंदोलन करणार. पण करणार जेथपर्यंत आमचे मुलं घेत नाही, आमच्या मुलांना अधिकार मिळत नाही तेथपर्यंत आम्ही जागेवर बसणार नाही. बस.